मन अस्थिर झालं की आयुष्य बिघडतं, पण स्वामी समर्थ आज एक असा उपाय सांगत आहेत ज्यामुळे तुमचं मन काही क्षणात शांत होईल। राग, चिडचिड आणि अस्वस्थ मन यावर स्वामी समर्थांनी दिलेला हा बोध प्रत्येक भक्ताने ऐकायलाच हवा। माझ्या प्रिय भक्तांनो, आज मी तुम्हाला एक छोटा पण अत्यंत महत्त्वाचा बोध सांगणार आहे। मनुष्याच्या जीवनात कधी ना कधी अशी वेळ येते की त्याचं मन अस्थिर होतं, विचारांची गर्दी होते आणि चिडचिड निर्माण होते। लहान सहान गोष्टींवरून मनात राग येतो। काही वेळा आपल्यालाच कळत नाही की आपण इतके अस्वस्थ का झालो आहोत। भक्तांनो, लक्षात ठेवा, अस्थिर मन कधीच योग्य निर्णय घेऊ शकत नाही। जेव्हा मन शांत असतं तेव्हाच योग्य मार्ग स्पष्ट दिसतो। एकदा अक्कलकोटमध्ये माझ्याकडे एक भक्त आला। त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती, मनात अस्वस्थता होती। तो म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात सगळं बिघडत चाललं आहे। लहानसहान गोष्टींवरून मला राग येतो, घरात वाद होतात आणि मला काहीच योग्य वाटत नाही। मी त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि त्याला विचारलं, तू नदी पाहिली आहेस का? तो म्हणाला, हो स्वामी। मी म्हणालो, जेव्हा नदीचं पाणी शांत असतं तेव्हा त्यात आकाशही स्पष्ट दिसतं, पण जेव्हा पाणी ढवळून निघतं तेव्हा त्यात काहीच दिसत नाही। भक्तांनो, आपलं मनही त्या नदीसारखंच असतं। जेव्हा मन रागाने, चिंता आणि चिडचिडीने भरलेलं असतं तेव्हा आपल्याला योग्य मार्ग दिसत नाही, पण जेव्हा मन शांत होतं तेव्हा जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळतं। म्हणून मी त्या भक्ताला सांगितलं, रागाने नाही तर संयमाने प्रत्येक गोष्ट जिंकता येते। कारण राग म्हणजे आग आहे, ती आधी स्वतःलाच जाळते आणि मग इतरांना दुखावते। संयम मात्र शक्ती आहे। संयम असलेल्या व्यक्तीला कोणीही हरवू शकत नाही। भक्तांनो, जेव्हा कधी तुमचं मन अस्थिर होईल, जेव्हा चिडचिड वाढेल, तेव्हा थोडा वेळ थांबा, डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि मनात फक्त माझं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ। हे नाव घेताच तुमच्या मनात शांततेचा प्रकाश पसरू लागेल। लक्षात ठेवा, जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो, जो रागावर विजय मिळवतो, तोच खऱ्या अर्थाने बलवान असतो। खरं सामर्थ्य शक्तीत नाही तर संयमात असतं। म्हणून भक्तांनो, मन अस्थिर झालं की घाई करू नका। निर्णय घेण्याआधी थोडा वेळ शांत बसा, कारण शांत मनातच देवाचा आवाज ऐकू येतो आणि जिथे संयम असतो तिथेच माझी कृपा असते। माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्ही फक्त विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि माझं नामस्मरण करत राहा। मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ।